फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागलेल्या महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय। यातूनच आपल्या 10व्या बजेटमध्ये वित्तमंत्री अजित पवारांनी अनेक योजनांची घोषणा केली आहे। तसेच अजितदादांनी तूफानों में संभलना जानते हैं, अंधेरों को बदलना जानते हैं असं म्हणत राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास व्यक्त केलाय। अजित पवारांचे कालचे बजेटचे भाषण शेरोशायरी आणि संत तुकारामांच्या अभंगांनी सजलं होतं। बजेटच्या सुरुवातीला पवारांनी राज्यभरात सुरू असलेल्या वारीचा उल्लेख केला। त्याचा जागतिक वारसा नामांकनासाठी युनेस्कोला प्रस्ताव देणार असल्याचं जाहीर केलं। वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयांचं अनुदान देण्याचं जाहीर केलंय। तर या वारीत सहभागी होणाऱ्या शासनाच्या निर्मल वारीसाठी 36 कोटी 71 लाख रुपयांचा निधीही उपलब्ध केल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। तर उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरीचे दास, ऐसा नामघोष सांगा कोठे, तुका मने आम्हा अनाथ कारणे, पंढरी निर्माण केली देवे अशा अभंगाचा उल्लेखही त्यांनी केला। लोकसभेला शेतकरी नाराज होते, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न बजेटमधून त्यांनी केलाय। मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागल त्याला सौर पंप या योजनेची घोषणा केली आहे। याचा 8,50,000 शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यावेळी तूफानों में संभलना जानते हैं, अंधेरों को बदलना जानते हैं, चिरागों का कोई मजहब नहीं है, ये हर महफिल में जलना जानते हैं असंही ते म्हणाले। तर महायुती सरकार कायम गरीब लोकांसाठी काम करणार असल्याचं त्याने सूचित केलं। हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेकर चलो असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांसह राज्यातील गरीब लोकांचे कल्याण, विद्यार्थिनींना मोफत शिक्षण आदी योजनाही सांगितल्या। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजितदादांनी संत तुकारामांच्या अभंगानं आपल्या भाषणाचा शेवट केलाय। ते म्हणाले, निंदा कुणी मारी वंदी कुणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्ही वाचुनी, या न्यायाने केलेल्या कामाची ही पावती आहे असं मी मानतो। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही असं म्हणत त्यांनी आपल्या वाणीला पूर्णविराम दिला।